नमस्कार मंडळी. लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. कारण आपल्याला माहीतच आहे, येणाऱ्या 29 सप्टेंबर रोजी आपल्याला पुढील हप्ता देण्यात येणार आहे. त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण घेऊन आलो आहोत. त्याच्याबद्दल एक प्रेस नोट देखील काढण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल शार्दूल टेक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात. मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रेस नोट. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबासाठी त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांचे छाननीचे काम पुणे महानगरपालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सुरू आहे. सदर योजनेचे अर्ज भरण्याची तसेच भरलेल्या अर्जांची आक्षेप पूर्तता करण्याची अंतिम तारीख 30/9/2024 अशी आहे. पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्याकरिता लाभार्थ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे. ज्यांचे बँक खाते आधारशी संलग्न नसेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तरी ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न असेल अशा लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते त्वरित आधारशी संलग्न करून पोर्टलवर अपलोड करण्यात पुणे महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी कृपया त्वरित आपल्या बँकेशी संपर्क साधावा. तर मंडळी, याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगण्यात येत आहे की 30/9 ही अंतिम तारीख असून तुमचे जे काही फॉर्म पेंडिंग असतील किंवा ज्या लोकांना अजूनपर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तुमच्या अर्जामध्ये काही त्रुट्या असतील किंवा काही अडचणी असतील किंवा तुमची बँक KYC कंप्लीट नसेल तर तुम्हाला ती 30 तारखेच्या आत किंवा 29 तारखेच्या हप्त्याची जी तारीख आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला ती पूर्ण करून घ्यावी लागेल. तेव्हाच तुम्हाला हा येणारा हप्ता मिळणार आहे. त्याचबरोबर मंडळी, ज्या लोकांना पहिले 2 हप्ते आलेले आहेत त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. त्यांच्या खात्यामध्ये हा तिसरा हप्ता देखील त्याच खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे. तर ज्यांच्या अकाउंटमध्ये अजूनपर्यंत एकही हप्ता आलेला नाही त्यांनी याची अतिशय तटस्थतेने दक्षता घ्यावी आणि लक्षात ठेवावं की 30/9 ही अंतिम तारीख आहे. 29 तारखेला हप्ता येणार म्हटल्यानंतर त्याच्या आतमध्येच तुम्हाला ही सगळी प्रोसेस पूर्ण करून घ्यावी लागेल. धन्यवाद. मंडळी, तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल शार्दूल टेक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.